पासून माळेगाव यात्रेला सुरुवात होत आहे. कृषी विभागामार्फत काय काय उपक्रम राबवण्यात जाणार आहेत, काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर नीलकुमार आयतवडे, कृषी विकास अधिकारी नांदेड. दरवर्षीप्रमाणे माळेगाव यात्रा 29 डिसेंबरपासून आपल्या इथं माळेगाव येथे भरत आहे. 400 वर्षापासूनची अखंड परंपरा असलेली आपली माळेगाव यात्रा खंडरायाच्या कृपेने यावर्षीही अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडणार आहे. कृषी विभागानंही यासाठी नेटकं नियोजन केलेलं आहे. जवळपास 100 एक स्टॉल यासाठी आपण उभे करणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शासकीय आणि प्रायव्हेट अशा पद्धतीचे स्टॉल असणार आहेत. खते, बी बियाणे, कीटकनाशके यांनी एक नवीन तंत्रज्ञान जे काही शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जे पोहोचवायचं आहे ते या स्टॉलच्या माध्यमातून आपण पोहोचवणार आहोत. याचा दुसरा एक टप्पा म्हणजे आपल्या इथं दरवर्षी आपण माळेगाव यात्रेमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषीरत्न पुरस्कार हे शेतकऱ्यांना देत असतो आणि प्रत्येक तालुक्यातून एका शेतकऱ्याची आपण त्यासाठी निवड करत असतो. आणि या एक शेतकऱ्याची निवड करत असताना त्याने कृषीमध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहेत, मग बायोगॅस संयंत्र असेल किंवा सेंद्रिय शेतीची काही त्याने हे केलेले असतील, डेमॉन्स्ट्रेशन केलेले असतील किंवा जास्त उत्पन्न एखाद्या पिकामध्ये घेतलं असेल, कृषी अवजारे वेगवेगळी वापरलेली असतील, अशा पद्धतीनं आपण परिपूर्ण असा एखादा शेतकरी जो असेल तालुक्यामध्ये अशा शेतकऱ्याची निवड करत असतो पंचायत समितीमार्फत. आणि 16 तालुक्यातून 16 कृषीरत्न पुरस्कार आपण हे देत असतो. या पुरस्कारामध्ये आपण सपत्नीक सत्कार घेत असतो मान्यवरांच्या हस्ते, आणि त्यामध्ये शाल, श्रीफळ, साडी चोळी, फेटा आणि आपलं मेमोंटो अशा पद्धतीनं आपण ते त्याचं स्वरूप असतं. आणि याचा तिसरा टप्पा म्हणजे आपण दरवर्षी काय करतो, यात्रेमध्ये जे शेतकरी फळे, भाजीपाला, मसाले पिके याचे जे नमुने आहेत ते आपल्या इथं आणून देतात, आणि त्याद्वारे आपण त्याचे प्रथम, द्वितीय, तृतीय 4,000, 3,000, 2,000 अशा पद्धतीचे त्यांना बक्षीस आपण देत असतो, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीची स्पर्धात्मकता शेतकऱ्यांमध्ये रुजावी यासाठी आपण तो प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं आपलं यावर्षीचं नियोजन आहे सर.